वरती संतोष मात्रे, नॉन स्ट्राइकिंग वरती करण मात्रे। पहिलाच बॉल इथे मात्र टप्पा पडला, तदनंतर बाईचा इशारा, एक धाव इथे मात्र नक्कीच गोशंकी क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। एका धावेच्या साह्याने इथे मात्र सुरुवात झाली आहे, खातं ओपन झाले, ते म्हणजेच अक्षय मात्रे पुरस्कृत आयुष 11 जे बाबदे बेरसे हा संघ मैदानावरती आता बॅटिंग करत आहे। पुन्हा एकदा अगदी इथे हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव घेतली, एक धावेच्या साह्याने संघावरती नक्की संघाचं या ठिकाणी आता खातं ओपन झाले। अर्थातच पहिली बाईची धाव मिळाली, त्यानंतर इथे आता एक धाव घेतली आहे संतोष मात्रेनं आणि पहिल्याच 2 बॉलवरती 2 धावा दफलकावरती आलेल्या आहेत। अर्थातच या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी दिग्गज मान्यवर सुद्धा मैदानावरती उपस्थित झालेले आहेत। पुन्हा एकदा पंचांकडे पाहिलं, पंचांचं व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे। एक धाव वाढती, एक धावेच्या साह्याने दफलकावरती बदलाव होतोय। आतापर्यंत 3 धावा दफलकावरती आलेल्या आहेत। निशांत एक बक्षीस जातोय या ठिकाणी हेमंत पाटील चव्हाण, आपण जर कॅच पकडला तर आपल्यासाठी अभिजित मानकर आपले जिवलग मित्र त्यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आहे आपल्या कॅचसाठी। धन्यवाद। ओव्हर टू कॉम्बॉक्स। ओहो, पंचांच्या वतीनं नो बॉलचा इशारा, बीमर स्वरूपाचा हा चेंडू होता, त्याला पंचांनी मात्र दंडित केले आहे। कुठेतरी नियंत्रण मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि हा मात्र चेंडू बीमर गेल्यानंतर सर्व संघ सहकारी त्याला कानमंत्र देत असताना, ॲडवाइस देत असताना की आता नक्कीच गोलंदाजीमध्ये तुम्हाला सुधारणा करायची आहे, प्रत्येक बॉल हा सटीक लाईन आणि लेंथवरती टाकायचा आहे आणि तोच प्रयत्न इथे पियुषच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळेल का, याकडे सर्वांचं लक्ष। फ्री हिटचा हा बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज पियुष, चांगला बॉल आहे, खोल टप्प्याचा चेंडू, संधी आहे जरूर, परंतु ओहो, चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला करण मात्रेने सुद्धा इथे अगदी शर्तीचे प्रयत्न केले आपली विकेट सेव्ह ठेवण्यासाठी। कारण करण मात्रे म्हटलं की भिडसे गावचा हा खऱ्या अर्थानं बाइंडिंग फॅक्टर आहे। कित्येक वर्ष याला आपण ॲज अ बॅटर म्हणून खेळत असताना पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची विकेट जर घेतली ना तर आम्ही नेहमी सांगत असतो की जसं बुद्धिबळ खेळत असताना वजीराला एकदा मारलं की आपला प्रवास थोडासा सुखकर होतो, त्याच पद्धतीचा प्रवास हा सांड संघाचा सुखकर होईल। परंतु करण मात्रेसारख्या फलंदाजाला इथे मात्र बाद करावा लागेल। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, बोलतोय ते झाले, फलंदाज करण मात्रे बॅक टू द पॅव्हलियन। आहे आपण महिला वर्ग देखील पाहतोय, ड्रीम्स.cricket.in या चॅनलच्या वतीनं आपण स्क्रीन पाहतोय, अतुल पाटील घोटवडे आणि या स्क्रीनच्या द्वारे आपण प्रेक्षकांना सुद्धा या ठिकाणी पाहू शकता। बरेचसे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला आलेले आहेत आणि त्यांना सुद्धा अगदी कॅमेऱ्यामध्ये दाखवले जात आहे। करण म्हात्रे सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय, सूरज कवळे। या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी अर्थातच या ठिकाणी सन्माननीय मंदार वर्तक सुद्धा आलेले आहेत, त्यांचं देखील माझ्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतोय। अर्थातच खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी देखील क्रिकेटचे आवडते आहेत, क्रिकेटची आवड फार आहे त्यांना आणि अर्थातच माई समाजाची जेव्हा स्पर्धा होती त्यावेळेला सुद्धा ज्याने आपला वेळ खर्च केला होता त्या स्पर्धेसाठी। ओहो, येथे मात्र टप्पा पडला, तदनंतर इथे टर्न झाला, अर्थातच पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे। एकदा वरती एका धावेच्या साईनं दफलकावरती धावा वाढतील, ते आता जाऊन पोहोचतील, ते म्हणजेच 5 या आकड्यावरती पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती आता या ठिकाणी सुरू आहे। गोलंदाज पियुषाला एक्स्ट्रा चेंडू टाकले जरूर, परंतु एक बक्षीस येतोय या ठिकाणी। आताच जी झेल पकडली ती म्हणजेच स्वराज नाईक, आपल्यासाठी पार्थ राणे यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे, अभिनंदन। तदनंतर पियुष आपल्यासाठी महेश पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे, अभिनंदन। आणि प्रांजल राहुल यांच्याकडून स्वराज आपल्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस। सामना संपल्यानंतर आपण हे बक्षीस घेऊन जायचं आहे, अभिनंदन स्वराज नाईक। धन्यवाद। थँक्यू सो मच। पुन्हा एकदा पियुष, फुल टॉस बॉल, आडव्या खेळण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती मात्र चेंडू सरळ गेला, सीमारेषेच्या दिशेनं बाउंड्रीच्या बाहेर येतोय मनमोहक बहारदार नेत्रदीपक।
सांगितलं होतं की जसा आता वेळ पुढे जाईल ना तेव्हा मात्र प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला मात्र लाभलेला आहे। अगदी आता मैदानाच्या चहू बाजूला पण जर नजर मारली तर गॅलरीज फुल झालेल्याच आहेत, परंतु आता प्रेक्षकांनी मात्र या ठिकाणी सीमारेषा पकडलेली आहे। बरेचसे प्रेक्षक सीमारेषा लगत या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला चार छान लावण्याचा प्रयत्न प्रत्येक प्रेक्षक मात्र या ठिकाणी करत आहेत। पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानात समाप्त झाला। बॅटिंग करत असताना धाफलकावरती 12 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्या, 1 गडी बाद। बघा मी सांगितलं आणि प्रेक्षकांना सुद्धा दाखवायला सुरुवात केली आहे। ड्रीम्सcricket.inच्या माध्यमातून आपण पाहू शकतो या ठिकाणी प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेसाठी मात्र लाभलेला आहे। उद्याचा रविवार आहे, त्याच्यामुळे नक्कीच उद्याची मात्र कोणाला चिंता नाही आहे की उद्या नोकरीवरती जायचं आहे, धंद्यावरती जायचं आहे, किंबहुना संडे म्हटलं की तो खऱ्या अर्थानं फन डे असतो। आणि जसं मी कालच्या दिवसामध्ये सांगितलं की उद्याच्या दिवसाला याच मैदानावरती आपल्याला तब्बल 32 आयकॉन खेळाडू पाहायला मिळतील। त्याच्यामध्ये ISPL खेळलेले सुद्धा खेळाडू आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळतील। मग कोणी सुरतवरून येणार आहे, मग कोणी गुजरातवरून येणार आहे, कोण वेस्ट बेंगॉल, तदनंतर ओडिसा, अशा विविध राज्यांमधून चांगले चांगले आयकॉन खेळाडू तुम्हाला या सहांच्या मैदानावरती पाहायला मिळतील। बघा टी शर्ट घातले त्यांनी प्लीज आपण बसायचं आहे। फलंदाजाचं कन्फ्युजन होते, नक्की क्षेत्ररक्षक कोण आहेत, सहकारी कोण आहेत, सपोर्टर कोण आहेत। सो पुन्हा एकदा विनंती असेल, पुन्हा एकदा नवीन गोलंदाज स्वराज नाईक आले। पहिलाच बॉल इथे मात्र जस्ट स्लॅश केलं, चेंडूला डिक्लेअर झोनच्या दिशेने ढकललेला आहे। एकच सिंगल धाव मात्र पाहायला मिळेल। 1-1 धावेने संघर्ष मैदानावरती पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थानं या मैदानाचा आपण आढावा घेतला तर या मैदानावरती फलंदाजांची अक्षरशः दमछाक होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे। अगोदरचे 2 सामने आपण पाहायला गेलं तर पहिले बॅटिंग करणारा संघ या स्पर्धेमध्ये विजयी झालेला आहे। त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये किंवा या मॅचमध्ये पुन्हा एकदा त्याच प्रकारचं समीकरण पाहायला मिळेल का? हो, इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे। सुमित पवार पंच या ठिकाणी आहेत आणि नो बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला आहे। एका धावेची भर या ठिकाणी होईल आणि एका धावेच्या साह्याने पुन्हा एकदा बदलाव। 14 धावा धाफलकावरती आल्या आहेत। 14 रन्स ऑन स्कोर बोर्ड। जय बजरंग सहान ब एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी अर्थातच अक्षय म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ आयुष 11। आयुष म्हणजेच मित्रांनो आताच काही दिवसांपूर्वी अगदी कमी वयामध्ये हे जग सोडून गेला आणि त्याच्या नावाने हा संघ आता या ठिकाणी नक्कीच सहभागी केलेला आहे। हा देखील बॉल आपण पाहायला गेलं तर वाईट बॉलचा इशारा आलेला आहे, त्याच्यामुळे नक्कीच इथे 1 धाव वाढणार आहे। बघा मॅचमध्ये कुठेतरी मजा येत नाहीये, फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत नाहीये, त्याच्यामुळे प्रेक्षक सुद्धा थोडेसे नाराज झालेत। प्रेक्षकांचं काय असतं मित्रांनो, सामना कोणाचाही असू द्या परंतु चौकार, षटकार, विकेट्स पाहायला आवडतात। येथे तसं काही घडताना दिसत नाहीये। अगदी संत गतीने चालणारा हा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती मात्र चेंडू सरळ जातोय, 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, चौकार। धन्यवाद। या ठिकाणी समालोचन कक्ष सुद्धा दाखवला जातोय। थँक्यू सो मच ड्रीम्सcricket.in ज्यांच्या वतीनं समालोचकांना सुद्धा दाखवलं जातोय। थँक्यू सो मच, कारण समालोचक सुद्धा फार महत्त्वाचे आहे। कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, स्पर्धा किती मोठी असू द्या परंतु समालोचक मात्र तो सामना जिवंत ठेवण्याचं काम करत असतो। आणि आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी या स्पर्धेसाठी यासीन मर्चंट सर, मॅन फ्रॉम नवगाव अलिबाग, हे देखील या ठिकाणी आले, त्यांचं देखील सरचे स्वागत करूया आणि पुन्हा एकदा मॅचकडे होऊया। ओहो, हलकेतेने टॅप फटका मारण्याचा प्रयत्न, जणू काही मैदानावरती टेस्ट क्रिकेटचा सामना आहे की काय असं आता चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। संतोष म्हात्रे खऱ्या अर्थानं एक एक्सप्लोसिव्ह बॅटर आहे, विस्फोटक फलंदाजी तो जाणतो, परंतु म्हणतात ना की कुठेतरी आयुष्यामध्ये संयम फार महत्त्वाचा आहे। मग तुमचं शेअर मार्केट असेल, तुमचा धंदा असेल, तुमची नोकरी असेल, संयम इज व्हेरी इम्पॉर्टंट।
ओहो, टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला. संतोष म्हात्रेला हा चेंडू काही कळत नाहीये. कमबॅक करण्याचा प्रयत्न स्वराज नाईक नक्कीच करतोय आपल्या संघासाठी. जय बजरंग सहाण बी संगम माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, काही खेळाडू यंगस्टर आहेत, काही एक्सपिरियन्स खेळाडू सुद्धा आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचे जुने दिवस सुद्धा या ठिकाणी आपल्याला त्यांना आठवायला भाग पडलेला आहे या स्पर्धेनं. काल सुद्धा चर्चा झाली होती पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा की जुनं क्रिकेट फार वेगळं होतं. त्यावेळेला अगदी साधारणतः बक्षीस फार कमी असायचं, अंगावरती कपडे नसायचे, पायामध्ये चप्पल नसायचं. आणि आताचं काय मित्रांनो, क्रिकेट किती पुढे गेलंय. प्रत्येकाच्या पायामध्ये शूजच 7,000चं, 8,000चं, बॅट 10,000ची. म्हणजे क्रिकेटला चांगले दिवस आलेत हे नक्कीच आपण आता या ठिकाणी बोलू शकतो. पूर्वी असं काही नव्हतं. यूट्यूब नव्हतं, साऊंड सिस्टीम चांगली नव्हती आणि त्यावेळेला केलेले चांगले चांगले क्रिकेटचे खेळ हे फक्त आम्ही ऐकून आहेत. कारण आम्हाला ज्येष्ठ मंडळी सांगत असतं की या एरियामध्ये हा फेमस होता, त्या एरियामध्ये तो फेमस होता, परंतु आम्ही प्रत्यक्ष तो काही सामना पाहिले नाही आहेत. परंतु आता बघा, यूट्यूब आलं, त्याच्यामुळे 5 वर्षाच्या सुद्धा किंवा 5 वर्षापूर्वी खेळलेला खेळ अजूनसुद्धा आपण मोबाईलवरती पाहू शकतो, हायलाईट्स पाहू शकतो. ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी क्रिकेटमध्ये आली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट कनेक्शन नाही आहे. बघा, प्रत्येक बॉलवरती इथं मिस टायमिंग पाहायला मिळतोय. एकच धाव पाहायला मिळेल एका धावेच्या साह्यानं. येथे 2 ओव्हरचा खेळ मधोमधी समाप्त झाला. बॅटिंग करत असताना अक्षय म्हात्रे पुरस्कृत आयुष 11 जय बाबदू बेरसे या संघानं धावफलकावरती 22 धावा जमा केलेल्या आहेत. अजून देखील 3 ओव्हर शिल्लक आहेत. या 3 ओव्हर्समध्ये पाहणार आहोत की कशा पद्धतीने क्रिकेटचा खेळ असेल. पोलकर सर जर काही सत्कार असतील तर नक्कीच आपण या फावड्यामध्ये घेऊ शकता. धन्यवाद. या ठिकाणी अर्थातच व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आपलं शाब्दिक सन्मानाने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आदरणीय मंदारजी वर्तक, CEO RDCC, तदनंतर निलयजी शिंदे, बलवंतजी मोकल, मंगेशजी मगर, आपलं देखील पुनश्च हार्दिक स्वागत. या सामन्यामध्ये जर सहाण संघ विजयी झाला तर सहाण संघासाठी महेश पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आहे. आपण त्याची नोंद घ्या. सहाण संघ आपण जर विजयी झाला तर महेश पाटील यांच्याकडून रोख 500 रुपयांचं बक्षीस. धन्यवाद. ऑटो कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच पियुष आलाय. हो, पहिलाच बॉल, प्रचंड वेग, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा दिलेला आहे. एक धाव मात्र वाढतीये. हे सत्र कधी पूर्ण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये स्वप्नील सांगत आहेत की बरेचसे या ठिकाणी अतिरिक्त चेंडू फेकलेले आहेत. त्याच्यामुळे ही इनिंग, हे सत्र तुम्हाला कमी वेळामध्ये पूर्ण करायचे आहे याची नोंद देखील सहाण संघाने मात्र घ्यायची आहे. चांगला बॉल, प्रचंड वेग, यॉर्क करण्याचा प्रयत्न. आता मात्र या चेंडूवरती नियंत्रण होतं. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला रिलीज केलं आणि लेगबायचा इशारा पंचांच्या वतीने देखील आम्हाला पाहायला मिळाला. 1 धावेने धावसंख्या वाढतीये. 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. 24 रन्स ऑन स्कोर बोर्ड. या ठिकाणी 3ऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि पियुष शाला आपल्या स्पेलमधील ही शेवटली ओव्हर असेल. चांगल्या पद्धतीने कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू मात्र हवेमध्ये बराच वेळ होता. 1 धाव तर घेतली आहे. 1 धावेने मात्र संघ पुढे सरकत आहे. चांगल्या पद्धतीने पियुषने कमबॅक केलेला आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच त्याने 1 षटका दिला होता, तरी देखील त्याने फक्त 12 धावा खर्च केल्या. आणि या षटकामध्ये सुद्धा पियुषने पहिलाच बॉल वाईड फेकला, परंतु त्यानंतर मी चांगली गोलंदाजी करू शकतो हा आत्मविश्वास मात्र आपल्या संघाला दिलेला आहे. अजून देखील 4 बॉल शिल्लक असतील. पुन्हा एकदा पुढील बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल, आडव्या बाट्या खेळण्याचा प्रयत्न, अगदी वेगानं क्षेत्ररक्षक येतोय. ओहो, मैदानावरती काय घडलं, चेंडू सीमा पार, चौकार. सिंगल धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल.
1-1 धावेने मात्र संघ पुढे सरकत आहे. एका बाजूला बेरसे संघ आहे तर दुसऱ्या बाजूला सहान संघ. या दोन संघादरम्यान हा क्रिकेटचा थरार आज आपल्याला पाहायला मिळतोय. कालचा दिवस आपण पाहायला गेलं तर विघ्नर्थ खारीकपाडा या संघाने सुपर 3 मध्ये प्रवेश केला आहे आणि आजच्या दिवसामध्ये पाहूया कोणता संघ सुपर 3 मध्ये प्रवेश करेल. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू बऱ्याच समयामध्ये कॅच होणार का? कॅच पकडलाय फलंदाज बाद. डीजे धन्यवाद. या ठिकाणी अजून एक बक्षीस जातोय. जर सहाण संघ आपण जिंकला तर जयवंत पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस आहे. सहाण संघ आपण जिंकल्यास आपल्यासाठी जयवंत पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस आहे. येस पोईलकर सर, आपण स्क्रीनवरती पाहू शकता लहान मुलांना देखील दाखवलं जातंय. त्यांच्याकडे आता कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही आहे कारण ते आता शिक्षण घेत आहेत. त्याशिवाय या ठिकाणी निशांत अजून एक बक्षीस येतो. अर्थात स्वराज आपल्यासाठी, आपल्या उत्तम झेलसाठी आदरणीय अनिशचंद्र पाटील अर्थात बंधू यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. अभिनंदन स्वराज नाईक. धन्यवाद. ऑटो बॉक्स. येस, एक चुकीची दुरुस्ती आहे मित्रांनो. या ठिकाणी सुपर 3 जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये आता चेंजेस आहेत की जरी 24 संघ असतील तरी देखील आपण 4 संघांना म्हणजे 4 नंबरपर्यंत बक्षीस आहे याची नोंद मात्र घ्यायची आहे. पुन्हा एकदा हलक्यातेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी स्क्वेअरच्या दिशेने खेळून काढला. एक सिंगल धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न, परंतु इथे दुसरी धाव घेत असताना चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला आणि एक सिंगल धाव इथे पाहायला मिळेल. एका धावेच्या साईनं धावफलकावरती पुन्हा एकदा बदलाव पाहायला मिळतोय. या ठिकाणी स्वप्नील सांगत आहेत की धावसंख्या धावफलकावरती 31 या आकड्यावरती. निशांत एक बक्षीस अजून एक. अर्थात महेश पाटील यांच्याकडून स्वराज आपल्या उत्तम झेलसाठी 200 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. अभिनंदन स्वराज. धन्यवाद. धन्यवाद. नवीन गोलंदाज मैदानावरती आलेला आहे. नाव सांगायचं आहे, अंकित आलेलं आहे. अंकित म्हटलं की अगदी मी त्याला इंडस्ट्रियल अरुण कुमार वैद्य हायस्कूल यापासून पाहतोय. कबड्डी क्षेत्रामध्ये नेहमीच तो त्या मैदानावरती सातत्याने खेळत असायचा, परंतु आज मी त्याला क्रिकेट खेळताना पहिल्यांदाच पाहतोय. कसा क्रिकेट असेल, गोलंदाजी कशी करेल, प्रतिस्पर्धी संघाला रोखणार का, हे देखील पाहण्यायोग्य असेल. पहिलाच बॉल आडव्या पाठने खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवरती कॅच पकडलाय. फलंदाज बाद. व्हॉट अ बॉल. आज मात्र सहान संघाला सपोर्ट करण्यासाठी समस्त ग्रामस्थ मंडळ सहान महिला वर्ग देखील आलेला आहे. आपण एकदा त्यांना चेक करूया की किती जण आहेत. एकदा हात वर करा, किती जण सपोर्ट करण्यासाठी आले आहेत सहान संघासाठी. भरपूर, खूप सारी या ठिकाणी संख्या आहे प्रेक्षकांची आणि खेळ सुद्धा त्याच पद्धतीने होत आहे. निशांत एक बक्षीस अजून येतोय. अर्थात स्वराज आपल्यासाठी सुनील नाईक यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आहे. सुनील पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस. अर्थात एकूण 700 रुपयांचं बक्षीस स्वराज आपल्यासाठी आले आणि ध्रुवीड रानोमस यांच्याकडून आपला संघ जिंकल्यास आपल्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. खूप मोठं बक्षीस मात्र या ठिकाणी आपल्या संघासाठी येतोय उत्तम खेळासाठी. पहिल्याच बॉलवरती अंकितने विकेट प्राप्त केलेली आहे. नवीन फलंदाज आता मैदानावरती प्रस्थान करत आहे. सुजित कवळे मैदानावरती आलाय. सुजित म्हटलं की ॲज अ पिंच हिटर किंवा हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख आहे. कित्येक वेळेला अर्थातच त्याने कोणत्याही बॉलवरती मोठा फटका मारण्याची क्षमता या सुजितकडे आहे आणि आज आपल्या संघाला नितांत गरज आहे. प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केल्यानंतर दुसरा बॉल अंकित. दुसऱ्या बॉलवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, छोटू मात्र बंद बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय. मनमोहक बहारदार चौकार. एक चेंडू मात्र झालेला आहे. या 5 चेंडूंमध्ये जर आपण 3 बॉल डॉट टाकले तर आपल्यासाठी अविनाश दास यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे.
3 बॉल डॉट जर आपण टाकला तर आपल्यासाठी अविनाश दास यांच्याकडून अंकित 100 रुपये. धन्यवाद. धन्यवाद. 35 धावा दफलकावरती आलेल्या आहेत. 35 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. चला जास्त वेळ मात्र खर्च करायचा नाहीये. सांग संघाला विनंती असेल की आज मात्र या ठिकाणी आपल्याला सामने लवकरात लवकर समाप्त करायचे आहेत, कारण उद्याचा दिवस सुद्धा आपल्याला फार महत्त्वाचा आहे. उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच प्रेक्षकांना यांना पुन्हा एकदा सांगत आहे की उद्या मात्र आपल्याला संपूर्ण भारतामधील ऑल इंडिया ओपन आयकॉन मात्र पाहायला मिळणार आहेत. मोठा फटका खेळलेला आहे. फटका फसला. त्या ठिकाणी खेळाडू मात्र येतोय. व्हॉट कॅच. अप्रतिम कॅच. फलंदाज बाद. स्वराज जबरदस्त खेळ आपण स्वराजचा देखील पाहतोय. खूप खूप देखील खऱ्या अर्थानं उल्हास या मैदानामध्ये आपण आणलात. अर्थात अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य दिसतोय, हर्ष दिसतोय. तो केवळ स्वराज आपले मुले. खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. बघा टेनिस क्रिकेट हा असा खेळ आहे की मी नेहमी सांगत असतो की आपल्या संसारातली आपल्या प्रपंचामधली जी टेन्शन्स आहेत त्या टेन्शन्सला कुठेतरी अर्थातच विराम किंवा त्यांना विसरण्यासाठी हा एक चांगला खेळ आहे. इथे अनेक कारणास्तव विखुरलेली मनं आज खऱ्या अर्थानं एकत्रित झालेत. बघा सहाणगावमधून बरेचसे जे अर्थातच मोठी मोठी व्यक्तिमत्व आहेत ही आपल्या कामाधंद्यामुळे नक्कीच कोणी मुंबईमध्ये आहे, कोणी अर्थातच महाराष्ट्राच्या बाहेर आहे, कोणी भारताच्या बाहेर आहे, परंतु आज मात्र या स्पर्धेसाठी सर्वजण एकत्र आली आहेत आणि या स्पर्धेचा मनमुरादपणे आणि निखलद आनंद लुटत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजून एक बक्षीस होते या ठिकाणी युवा नेतृत्व अर्थात रत्नेश पाटील यांच्याकडून स्वराज आपल्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस झालेलं आहे. स्वराज आपल्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस अर्थात रत्नेश पाटील यांच्याकडून. धन्यवाद. हर्षद पाटील यांच्याकडून पहिली जो कॅच पकडेल आयवा कॅच त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक होतं आणि ज्यांनी आता कॅच पकडली आहे त्यांनी मात्र नक्कीच आपलं पारितोषिक घेण्यासाठी मात्र यायचं आहे. हर्षद पाटील यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. आणि आता पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. षटकार. .48 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. 4 ओव्हर्स मैदानावरती पूर्ण झालेले आहेत. 48 धावा आतापर्यंत धाव बॅटिंग करत असताना आलेले आहेत आणि आता शेवटची ओव्हर असेल या सत्रामधील शेवटची ओव्हर आणि आता अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानात आलेले आहेत. हेमंत पाटील हे नवीन गोलंदाज मैदानात आलेले आहेत. खूप साऱ्या वर्षांचा अनुभव आहे आणि आज पाहूया कशा पद्धतीने ते वापरतील. पहिलाच बॉल. प्रचंड वेग. टप्पा पडला. तदनंतर स्लाइटली टर्न झाला आणि पहिल्याच बॉलवरती अनिकेतला विचार करण्यास या ठिकाणी भाग पाडलेला आहे. पहिलाच बॉल इथे मात्र डॉट येतोय. अजून देखील 5 बॉल मात्र शिल्लक आहेत. गोलंदाज या ठिकाणी हेमंत आले. त्यांनी पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केलेत. जुने दिवस सुद्धा आठवले असतील त्यांना. कित्येक वर्ष सहान गावासाठी त्यांनी गोलंदाजी केली आणि आज मात्र पुन्हा एकदा ते दिवस आठवत असताना बघा हाय ॲक्शन. पंचांकडे पाहिलंय परंतु इथे मात्र चिक्की धाव घेण्याचा प्रयत्न केला. 1 धाव इथे 22 स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. 1 धावेच्या साह्याने धावफलकावरती आता 49च्या घरामध्ये ही धावसंख्या गेलेली आहे. अजून देखील 4 बॉल मात्र शिल्लक आहेत. पहिलेच 2 बॉल कंप्लीट झालेत. गोलंदाज हेमंत पाटील अगदी फलंदाजांना इथे पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम मात्र करत आहे. तिसरा बॉल असेल. तिसरा बॉल देखील मात्र बॉल कळत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. जोरदार टाळ्यांचा गजर करा. हाच आनंद सहाण गावामध्ये सदैव राहू दे हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतोय. सुशांतजी राऊळ साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1
₹1000 पारितोषिक असणार आहे. बक्षिसांची खैरात मैदानावरती आणि खऱ्या अर्थानं हेमंत पाटील यांची गोलंदाजी सुद्धा तितकी चांगली होतीये. ओहो, टप्पा पडला. तदनंतर इथे मात्र पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा, परंतु सर्व ग्रामस्थ म्हणत की इट्स ओके. आतापर्यंत त्यांनी मोठा फटका नाही दिला ना, एखादा व्हाईट बॉल आम्ही ॲडजस्ट करून घेऊ, परंतु आता विकेटची गरज आहे. 3 बॉल कंप्लीट झाले, 3 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. पुन्हा एकदा हेमंत पाटील, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. अनेकीसारख्या फलंदाजाला रोखून ठेवले. एक धाव तर घेतीये, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी जरूर आहे. ओहो, तिसरीचा सुद्धा प्रयत्न. बाप रे बाप, आणि डोक्याला ताप. घ्या, चौथी पण घ्या आता. जबरदस्त, एक विनोदाचा भाग होता. खरं तर 2च धावा होत्या आणि त्याचं रूपांतर इथे नक्कीच त्यांनी धावा वाढवलेले आहेत. धाफलकावरती आता येथे 54 धावा झालेल्या आहेत. 54 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. बघा, कधी कधी असे प्रसंग घडतात ना यासिन सर, की प्रेक्षक मात्र नुसते हसत असतात, कारण ते क्षणच त्या पद्धतीचे असतात. आणि हाच आनंद आज मात्र टेनिस क्रिकेटने सर्वांनाच दिलाय. पुन्हा एकदा हेमंत पाटील, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कॅचची संधी जरूर आहे, परंतु एकच धाव मात्र घेतलीये. बघा, हेमंत पाटील याने आपला अनुभव पूर्णपणे इथे पणाला लावून चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. त्याने सांगून ठेवलंय की मी सुद्धा 1970, 80, 90 या दशकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे आणि तोच एक्सपिरियन्स आज मात्र या मैदानावरती त्यांनी वापरलेला आहे. 5 बॉल कंप्लीट झाले, शेवटला बॉल असेल. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका, कॅच मात्र होणार का? ओहो, कॅच तर सोडली आणि ते 2 धावा मात्र घेतल्यात. तिसरीचा प्रयत्न करणार का? तिसरीचा प्रयत्न सुद्धा केला आणि तिसरी धाव घेत असताना इथे फलंदाज बाद. सर, नेक्स्ट मॅच PPF कुरुळ विरुद्ध अभय स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी. पहिल्या सत्राचा खेळ मात्र समाप्त झाला. 1 रन शॉट पंचांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे इथे आता धावफलकावरती 56 धावा झालेल्या आहेत. 57 धाव्यांचे लक्ष हे जय बजरंग सहान बी या संघासमोर ठेवलेलं आहे. धन्यवाद. बक्षीस झालं, अर्थात हेमंत पाटील आपल्या उत्तम खेळासाठी. तसेच राजेश पाटील यांच्याकडून सुद्धा हेमंत पाटील आपल्यासाठी ₹500 बक्षीस झालेलं आहे. अभिनंदन. एकूण ₹1500 बक्षीस अर्थात हेमंत पाटील आपल्यासाठी. सर, या ठिकाणी अर्थातच PPF कुरुळ संघाचे शुभम पाटील आलेले आहेत. तरी विनंती असेल की अभय स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी या संघाचा कॅप्टन अजूनही माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित झालेला नाहीये. निमिष, आपण लगेच मात्र यायचं आहे. आणि या सामन्याचा टॉस अर्थातच CEO RDCC बँक सन्माननीय मंदार वर्तक सर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. पाहणार आहोत की टॉस जिंकल्यानंतर आता निर्णय का असेल. कारण अगोदरच्या मॅचेस आपण ठाकूर सर पाहिल्या तर पहिला बॅटिंग करणारा संघ इथे जिंकलाय. त्याच्यामुळे आता हा इंटरेस्टिंग निर्णय कशा पद्धतीने असेल, टॉस जिंकल्यानंतर निर्णय का असेल हे पाहण्यायोग्य असेल. तेजस पाटील, विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तेजस पाटील, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. हां, येस. कॉल कोणाचा असेल? हां, कुरुळ संघाचा कॉल असेल. टेल इज अ कॉल अँड हेड इट इज. टॉस जिंकला अभय स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी या संघानं आपला निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण करू आम्ही.
ठीक आहे. अगोदर 2 सामने मी सांगितलं की अर्थातच बॅटिंग करून जिंकले, तरी देखील आपण क्षेत्ररक्षण घेतलंय. काय कारण काय? चेसिंगला जर सोपं जाईल, जर कमी धावसंख्येत आम्ही रोखलं त्यांना तर. धन्यवाद. दुसऱ्या बाजूला शुभम आहे. शुभम, आपण जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही बॅटिंग केली असती बिकॉज ऑफ कालपासून मॅच बघतोय तर कालपासून चेसिंग कोणाला होत नाही आहे. 30 रन देखील डिफेंड करता येतात. चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, तर आपण अर्थातच वळूया आता मॅचकडे. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. अर्थातच अभय स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी ओन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. हॅलो, आपण स्क्रीनवरती पाहू शकता प्रेक्षक अगदी ऊर्जित अवस्थेमध्ये आहेत. उत्कंठा शिगेला पोचलेली आहे की आजच्या लॉर्ड्समधून कोणता संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. आणि याच दरम्यान सन्माननीय विनायक पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं इथे कॅश प्राइज आलेलं आहे. धन्यवाद. चलिए दोस्तों, आहा 57 रनों की जरूरत. पहली गेंद पर कैच लपकने का मौका था, मगर यहाँ पे रन आउट के रूप में एक बल्लेबाज को मैदान छोड़ना पड़ेगा. हार्ड लक. ये 2 बल्लेबाज आए थे, मगर पहली ही गेंद के ऊपर जीवन दान मिला था. 2 रन निकालने के बाद तीसरा रन भी लेना चाहते थे और आखिरकार अपना कीमती विकेट यहाँ पे गवा बैठे. दर्शन आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं अंकित पाटिल. जीतने के लिए 57 रनों की जरूरत. 5 ओवर का ये मुकाबला और आप देख रहे हैं जिन 2 टीमों के बीच ये कड़ा संघर्ष है वो है अक्षय मात्रे पुरस्कृत आयुष 11 जय बापदेव भैर से बनाम जय बजरंग सहान. अगली गेंद, पहला ओवर लेके आए हैं बंड्या राउल. बहुत ही बढ़िया गेंदबाजी की यहाँ पे शुरुआत हो चुकी है. इस मर्तबा बल्लेबाज को फिर से एक बार चकमा तो दे दिया है. देखिए आपके स्क्रीन पर किस तरह से बहुत ही खूबसूरत ये नज़ारा, हमारे कैमरामैन उनका वर्क यहाँ पे नजर आता हुआ. इस मर्तबा लॉफ किया है, हालांकि मिड ऑफ के बगल से निकाल दिया, मगर लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात थे और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन. बहुत ही खूबसूरत यहाँ पे क्रिकेट में वातावरण बनता हुआ, अच्छा माहौल बनता हुआ. एक मध्यम सी हवा चल रही है और बहुत ही गुलाबी ठंडी यहाँ पे नज़र आ रही है. थोड़ा सा ठंड का वातावरण. आहा, यहाँ पे परफेक्ट यॉर्कर, वाइड यॉर्कर करने की कोशिश. हालांकि अक्सर हमने ये देखा है, ये सुना है, गेंदबाजों की जो मानसिकता होती है वो बल्लेबाजों के ओके. याच दरम्यान सन्माननीय सुशांत राऊळ यांच्यातर्फे पारितोषिक आलेलं आहे. अंकित पाटील यांच्यासाठी प्रत्येक षटकारास 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. धन्यवाद. अंतिम एक गेंद, फिर से एक बार देखिए वाइड यॉर्कर. बंड्या राहुल की मैं यहाँ पे तारीफ करना चाहूँगा. बहुत ही अच्छी सोच के साथ उन्होंने गेंदबाजी की शुरुआत की. बल्लेबाजों को अगर बड़े स्ट्रोक से रोकना है तो क्या करना होगा. हालांकि ये सोचना बहुत ही आसान होता है, मगर उसे एग्जीक्यूट करना, मैदान के ऊपर उसे दिखाना उतना ही मुश्किल होता है. उसके लिए आपके पास प्रैक्टिस होनी चाहिए, आपके पास उतना अंदाज़ा, उसका उतना जजमेंट होना चाहिए. और यहाँ पे गेंदबाज बंड्या ने वही दिखाया. मात्र 5 रन उन्होंने पहले ओवर में खर्च किए हैं. रनआउट के रूप में एक विकेट भी यहाँ पे जाता हुआ हमने देखा. मगर यहाँ से मैच को जीतना थोड़ा सा मुश्किल होगा बल्लेबाजी करने वाली टीम
जय बजरंग सहान के लिए, क्योंकि आपके पास बची है मात्र 24 गेंदें और जीतने के लिए 52 रनों की ज़रूरत। यानी हर ओवर के बारे में अगर सोचा जाए तो तकरीबन 13 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। तो ये पूरी तरीके से साफ हो जाता है कि हर ओवर में कम से कम आपको बड़ा स्ट्रोक ज़रूरी है, लाजमी है। हर ओवर में बड़ा स्ट्रोक अगर आएगा, उसी के साथ साथ सिंगल और डबल रन भी आप बनाओगे तो ही ये मैच जीता जा सकता है। और इसी वजह से बल्लेबाजों को मैं यही कहना चाहूँगा कि हर एक गेंद के ऊपर कम से कम 1 रन यहाँ पे बनाना बेहद ज़रूरी। जैसे जैसे आप बिंदी गेंदें यहाँ पे खेलोगे वैसे वैसे मनोवैज्ञानिक दबाव यहाँ से बढ़ता हुआ नजर आएगा। हाँ, तेज तर्रार गेंद के साथ शुरुआत की है करण मात्रे। बहुत ही कम समय में जिस खिलाड़ी ने अपने नाम का परचम लहराया है, और कोई भी खिलाड़ी परचम ऐसे ही नहीं लहराता, उन्होंने एक्स्ट्रा ऑर्डिनरी कुछ न कुछ कार्य किया होता है। इस खिलाड़ी ने घोटोड़े के मैदान पर जब अपनी टीम को जीत दिलाने के लिए फाइनल के मैच में 6 गेंदें और 27 रनों की ज़रूरत थी, तब वो 27 रन बना के दिखाए थे। जी हाँ, यहाँ पे तीसरे अंपायर के पास फैसला जा चुका है स्टंप आउट के लिए। बल्लेबाज थोड़ा सा आगे आकर खेलने की कोशिश कर रहे थे, मगर स्लोवर 1 गेंद थी, उसे परख नहीं पाए थे। मगर क्या सही सलामत क्रीज पर लौट चुके हैं, ये अब देखना होगा। हमारे तीनों अंपायर्स प्रीतम पाटिल सर, सुमित सर और प्रशांत बांदीवड़ेकर, इन तीनों भी ऑफिशियल्स अंपायर्स का भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। हॅलो, या ठिकाणी बघा विकेटच्या मागे हॅलोजन बंद झालेलं आहे, तर ओमकार लाईट्स प्लीज आपण याची दखल घ्यायची आहे आणि या लाईट चालू करायच्या आहेत। यस यासिन सर, आपण कंटिन्यू करायचं आहे। यस, धन्यवाद निशान। तो नॉट आउट करार दिया है, बाल बच गए हैं। दूसरा ओवर यहाँ पे जारी है। करण ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है। पहली 2 गेंदों में यानी बिना रन खर्च किए दोनों भी बिंदी गेंदें, एक ऑलराउंडर के रूप में करण ने काफ़ी अपनी छाप छोड़ी है। ये देखिए फिर से एक बार हार्ड लेन गेंद, और यहाँ पे रन आउट करने की कोशिश विकेट कीपर की। फिर से एक बार लगातार दूसरी गेंद के ऊपर बाल बच गए हैं बल्लेबाज। विकेट कीपर बहुत ही चौकन्ने हैं, बहुत ही चुस्त और फुर्तीले, मुस्तैदी के साथ डटे हुए विकेट के पीछे। विकेट कीपर आपके पास अगर अच्छा हो ना, तो मैच जीतने के मौके बहुत ज़्यादा बढ़ जाते हैं। फिर से एक बार स्लोवर 1 के ऊपर इस मर्तबा दिया है चकमा, अपनी उंगलियों को फेरा है करण ने। बल्लेबाज बिल्कुल समझ नहीं पाए थे कि हालांकि वहां पे क्या हो रहा है। आगे आकर फिर से एक बार खेलने की कोशिश में चूक गए, और पलक झपकते ही विकेट कीपर ने गिल्लियों को बिखेर दिया था, मगर फिर से एक बार यहाँ पे बच गए हैं। मगर लगातार 4 गेंदें यहाँ पे बिंदी आ चुकी है। क्या ये मेडन ओवर हमें देखने को मिलेगा? हालांकि सुनहरा मौका है करण मात्रे के पास इस प्रतियोगिता का मेडन ओवर करने का। फिर से एक बार हाफ रगर गेंद थी, मगर बहुत ही बढ़िया तरीके से उसे खेला। शॉर्ट पॉइंट की दिशा में जब तक गेंद फीड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 6 पर। देखिए अब दोस्तों, मगर मैंने इसके पहले भी कहा कि 1-1 रन बनाकर आपका काम नहीं बनेगा। आपको 1-1 रन हर गेंद के ऊपर बनाने होंगे ही, उसी के साथ साथ आपको कम से कम एक बड़ा स्ट्रोक चाहिए। फिर से एक बार यहाँ पे 1 ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा। दूसरे ओवर की भी यहाँ पे समाप्ति। रनों की संख्या मात्र 7 रन। पहले ओवर में आए थे 5, इस ओवर में करण ने खर्च किए हैं 2, यानी कुल मिला के 7 रन 1 विकेट के नुकसान पर। अब यहां से जीतने के लिए 18 गेंदें बची है। 18 गेंदों में 50 रनों की जरूरत, यानी रनों की संख्या का जो औसत चाहिए बल्लेबाजी करने वाली टीम जय बजरंग सहान को, वो यहां से बढ़ता हुआ। अब देखिए तकरीबन 17 रन के औसत से आपको रन बनाने होंगे। अब 17 रन बनाने होंगे तो आपके पास कौन सा प्लान होना चाहिए? यहाँ पे आपको थोड़ा सा रिस्क उठाना होगा,
किसी भी हालत में हर ओवर में 2 बड़े स्ट्रोक आना ज़रूरी हो चुके हैं। 2 बड़े स्ट्रोक अगर नहीं आते हैं तो फिर से एक बार आप बैकफुट पर जाओगे और वहाँ से फिर उभर के आना बहुत मुश्किल होगा। देखिए, ज़िंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, रिस्क तो उठाना पड़ता है, करो या मरो की स्थिति में। ये ऐसा अपना बल्ला तो चलाया, चलाना होगा, इसमें दबा बल्ला तो चलाया, गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया और गेंद शॉर्ट मिड विकेट की दिशा में ट्रैवल हो रही थी। एक ही रन यहाँ पे मिलेगा। कमाल का ये टूर्नामेंट, बहुत ही बढ़िया टूर्नामेंट, बहुत ही खूबसूरत माहौल यहाँ पे बनता हुआ। हमारे जानकार क्रिकेट के दीवाने देखिए चारों तरफ किस तरह से इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। बहुत बहुत शुक्रिया आपका। जी हाँ, इसमें दबा फुल टॉस गेंद, बहुत ही अच्छा स्ट्रोक है, मगर लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात, उतनी ही अच्छी फील्डिंग। क्या कमाल का यहाँ पे क्रिकेट होता हुआ। अच्छी गेंदबाजी, अच्छी बल्लेबाजी, अच्छी फील्डिंग यहाँ पे नजर आ रही है। मगर कुछ भी कहे, गेंदबाजों की तो सराहना होगी, क्योंकि गेंदबाजों ने रनों को सुखा दिया है। पहले ओवर में आए थे 5, इसमें दबा दर्शन, गेंदबाज दर्शन पोवलकर अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। दर्शन, देखिए दर्शन का मतलब, एक मतलब ये भी होता है, फिलोसॉफी मतलब दर्शन। आप कहोगे ये कैसा, मगर आपको मैं ज़रूर ये बताना चाहूँगा कि दार्शनिक, ये इस वर्ड से ही वो दर्शन या फिलोसॉफी बन चुका है। जब किसी का सामना होता है तो हम कहते हैं कि दर्शन हो चुका है, मगर एक लफ्ज, एक मतलब ये भी है, आहा हा, दर्शन अपनी गेंदबाजी का दर्शन दिखाते हुए। वेरी वेल डन दर्शन। आपका जवाब नहीं है। पहली 2 गेंदों पर मात्र 2 आए, उसके बाद लगातार 3 गेंदें बिंदी, यानी 5 गेंदों में आपने खर्च किए हैं 2 रन। इतनी किफायती और कंजूस गेंदबाजी आजकल के फास्ट क्रिकेट में, एडवांस क्रिकेट में बहुत कम देखने को मिलती है। ये लीजिए फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद भी, उसी के साथ विकेट भी अपने नाम किया है दर्शन ने, और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। रुपयांचं इथे पारितोषिक आलेलं आहे। तो दोस्तों 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। मात्र 9 रन स्कोर कार्ड पर। रनों के लिए झुलसते हुए, रनों के लिए तरसते हुए बल्लेबाजी करने वाली टीम जय बजरंग सहान बी। इसी बीच नए गेंदबाज आए हैं दक्ष, मगर दक्ष रहना होगा। दक्ष मगर अपना निजी पहला ओवर लेके आया है। ओहो, बाएं हाथ से ओवर द विकेट, हवा में खेलने की गलती, स्क्वायर लेग में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग। वहां के फील्डर कहां छोड़ने वाले थे, और एक बल्लेबाज बैक टू दी पैवेलियन। खेल की माया। चौथा ओवर प्रगति पर है, मगर बिल्कुल डोमिनेट किया है गेंदबाजी करने वाली टीम ने। बल्लेबाजों को बिल्कुल पनपने नहीं दिया। अक्षय मात्रे पुरस्कृत, आयुष 11, जय बापदेव भेर से। जितना बड़ा और लंबा नाम है, उतना ही बड़ा काम है इस टीम का। जी हाँ, अच्छी गेंद तो थी और अच्छा शॉट भी था, मगर मिलेगा मात्र 1 ही रन। अब यहाँ से दरणे गुरजी ऐसा प्रतीत हो रहा है कि मात्र औपचारिकता ही हमें देखने को मिलेगी, क्योंकि 9 गेंदे और 47 रनों की जरूरत। चेक यसीन सर, या ठिकाणी अर्थातच बापदेव भेडसे हा संघ ज्याच्या नावाने खेळत आहे आयुष,
आज खऱ्या अर्थानं तो या जगामध्ये नाही आहे, परंतु त्याच्या स्मरणार्थ सन्माननीय प्रदीपजी म्हात्रे साहेब यांच्या वतीनं जे बब्दू बेडसे या संघाला 500 रुपयाचं त्यांनी पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद. ओ टू कम बॉक्स. धन्यवाद डीजे मास्टर। देखिए दोस्तों, हर समय और हर दिन हर साल ज़माना बदलता है, मगर यहाँ पे देखिए मैदान में क्या हुआ, आउट OUT रनआउट के रूप में, और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। तालीस रनों की जरूरत, मात्र औपचारिकता नजर आती हुई। पूरी तरीके से डोमिनेट किया है, मगर इस मर्तबा बहुत ही अच्छा स्ट्रोक था, लॉफ्ट किया था ओवर द कवर, वहां से थोड़े से खिलाड़ी वहां पे फील्डर फंबल हुए, थोड़े से हड़बड़ाहट में नजर आए, उसका फायदा उठाया बल्लेबाजों ने, आसानी के साथ 2 रन मुकम्मल कर लिए, 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। गेंदबाज मगर बहुत ही दक्ष है, बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। यहाँ से रन नहीं खर्च करना, बड़े स्ट्रोक के लिए बिल्कुल जगह नहीं देना, अच्छी गेंदबाजी की है दक्ष ने, अच्छे एक्शन के साथ। वाह वाह वाह, बाएं हाथ के गेंदबाज जब भी गेंदबाजी करते हैं ना, मुझे बहुत आकर्षक लगते हैं, सही मायनों में। बाएं हाथ के बल्लेबाज बल्लेबाजी करते हुए, गेंदबाजी करते हुए इतने खूबसूरत लगते हैं ना, बस उनको देखते रहे। फिर वो मिचेल स्टार्क हो, मिचेल जॉनसन हो, फिर वो आपके श्रीलंका के चामिंडा वास हो, या जहीर खान हो, इरफान पठान हो, या फिर रुद्र प्रताप सिंह अर्थात RP सिंह हो, बहुत ही अच्छा लगता है उनको देखते हुए। और यहाँ पे देखिए उसी तरह से दक्ष मगर ने भी बहुत ही अच्छी एक्शन के साथ गेंदबाजी की, और मात्र रन खर्च किए हैं 3, किफ़ायती कंजूस गेंदबाजी, 6 गेंदें और जीतने के लिए 45 रनों की जरूरत। इस बीच अंतिम ओवर के लिए आए हैं अनिकेत मात्रे, लाइट वेट यहाँ पे ये गेंद नजर आ रही है। इस गेंद के ऊपर बल्लेबाजी करना इतना आसान नहीं होता, ये हर मैच में हमें देखने को मिला। पहले मैच में 33 रनों की ज़रूरत थी, दूसरे मैच में 35 रनों की ज़रूरत थी, और फिर भी दोनों भी मैच वहाँ पे गेंदबाजी करने वाली टीम ने जीते। जय हनुमान घोटोड़े ने पहला मैच जीता और दूसरा मैच ओमसाई सराई ने जीता। VCN कुरुल को 33 रन बनाने नहीं दिए और NSC खानाओं को 35 रन बनाने नहीं दिए। इससे साफ जाहिर होता है, झलकता है कि यहाँ पे गेंदबाजी करना अच्छा है, गेंदबाजों का बोल बाला रहेगा, बल्लेबाजी करना मुश्किल। हालांकि इस मैच में बल्लेबाजों ने अच्छी रन बनाए, तकरीबन 56 रन बनाए और 57 रनों का लक्ष्य रखा, और गेंदबाजी करते हुए बहुत ही खूबसूरत गेंदबाजी का नज़ारा भी पेश किया है। ये देखिए फिर से एक बार अच्छा शॉट ज़रूर था, मगर बहुत देर तक हवा में गेंद, और इसी वजह से लॉन्ग ऑन की दिशा में पकड़े गए, और एक बल्लेबाज OUT आउट। साउंड सर्विस खंडाला, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। उसी के साथ साथ जो एक खूबसूरत ये लाइट व्यवस्था हम देख रहे हैं, ओमकार लाइट्स, उनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा। अनूप पाटिल मैन फ्रॉम कुरुल, उनका तहे दिल से इस्तकबाल और शुक्रिया। उसी के साथ साथ निवेदक के रूप में, एक होस्ट के रूप में संजय जी पोइलकर सर का आपने आवाज़ सुना, उनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा। जिन्होंने LED TV यहाँ पे मुहैया करवाई है। हर मैदान पर या हर प्रतियोगिता में जब भी नाइट टूर्नामेंट होता है, तब हम देखते हैं
जो LED वो होती है अतुल पाटिल इनकी तरफ से। घोटोड़े से बिलोंग करने वाले अतुल पाटिल, आपका भी बहुत बहुत शुक्रिया। और ये सारी मैचेस, पूरी प्रतियोगिता जिस YouTube चैनल के ऊपर आप देख रहे हैं, अर्थात अलीबाग से बिलोंग करने वाले ये सारे हमारे टेक्नीशियंस, ड्रीम्स क्रिकेट इस YouTube चैनल के सारे टेक्नीशियंस का भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। कौस्तुभ पाटिल, साई पाटिल, साहिल कोंडस्कर, ऋतिक और बहुत सारे उनके खिलाड़ी हैं। सॉरी सर, थोडंसं या ठिकाणी थांबवत आहे, परंतु या ठिकाणी आता मात्र आपण एक स्पेशल सत्कार घेणार आहोत। खऱ्या अर्थानं सांगताना फार आनंद होतोय की ज्या मुलीचा प्रवास नागावमधून सुरू झाला, परंतु आज मात्र ती राष्ट्रीय स्तरावरती पोहोचली आहे। आणि अर्थातच आमच्या मंदार वर्तक सरांची ती मुलगी, अर्थातच कुमारी तनिषा मंदार वर्तक